नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे काही बनवलेच नाही. त्याला कारणही तसेच होते. घरचे शेताची कामे चालू असल्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवायला काही वेळ भेटत नव्हता. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवू शकत नव्हतो. आणि आज खूप दिवसातून आज पहिल्यांदा मी व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, आमच्या इकडे रात्रीपासून पाणी खूपच पडून राहिलं आहे. आणि आज आहे 20 ऑगस्ट. तर आता सध्या पाणी चालूच आहे. तर तुम्ही बघू शकता मी छत्रीकडे लपलेलो आहे. तर मित्रांनो, आज मी आमच्या गावच्या डोंगरावरती आलो आहे. का आलो आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचे शेतीचे कामे पूर्ण झालेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या गावाकडे शेतीची कामे बऱ्यापैकी झाले आहेत. मित्रांनो, आमच्या गावाकडे भात वगैरे लावण्याचे काम जवळपास सर्वांचे झाले आहेत. परंतु नागली म्हणा, वरी म्हणा, असे बाकीचे कामे अजून तरी लावणे वगैरे करायचे बाकी आहेत. कारण की मध्यंतर पाणीच नव्हता. त्यामुळे भरपूर लोकांचे नागले वगैरे लावायचे आहेत. तुमच्याकडे शेतीची पूर्ण कामे झाली की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मित्रांनो, मी कशासाठी आलो आहे तर तुम्ही आता प्रत्यक्ष तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने धावतो आहे. तर मित्रांनो, बघू शकता मी डोंगरावरती कशाला आलो आहे. बफेलो चारायला. तर मित्रांनो, आदिवासी भागामध्ये बैलांचा म्हणा, बफेलोचा म्हणा, म्हणजेच रेड्यांचा म्हणा, आदिवासी भागामध्ये जास्तीत जास्त यांचा वापर केला जातो. कारण काय, आदिवासी भाग असा आहे की काही भागामध्ये यंत्र वगैरे जात नाही. म्हणजे ट्रॅक्टर म्हणा वगैरे ते जात नाही, डोंगराळ भाग असल्यामुळे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलांचा वगैरे वापर करतात. मित्रांनो, आदिवासी भागामध्ये जर तुम्ही आलास, तर डोंगराला वगैरे जर आलास, तर तुम्हाला असे डोंगराच्या कुशीतून छोटे छोटे झरे, नाले वाहताना तुम्हाला बघायला मिळेलच. तर अतिशय सुंदर असा त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेलच. तर बघू शकता किती सुंदर दिसतंय. निसर्गमय वातावरण अगदी मस्त दिसतंय. अगदी सुंदर, सगळीकडे हिरवंच हिरवं. खूप सुंदर असा परिसर दिसतोय. मित्रांनो, बघू शकता माझे गाव पेठ तालुक्यातील शिंगदरी गाव अतिशय सुंदर निसर्गमय वातावरणात, चारी बाजूनी डोंगर, त्याच्यामध्येच वसलेले असं अतिशय सुंदर शिंगदरी असे गाव. तर तुम्ही बघू शकता गावाच्या आजूबाजूला सगळीकडे हिरवंच हिरवं दिसतंय. तुम्हाला झूम करून दाखवतोय म्हणजे व्यवस्थित दिसेल. या पद्धतीने माझे गाव आहे. आणि गाव तुम्हाला कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की मला सांगा. वातावरण किती सुंदर दिसतंय, अगदी हिरवगार. मित्रांनो, आदिवासी भागामध्ये जास्तीत जास्त वापर बैलांचा म्हणा, बफेलो म्हणजे रेड्यांचा म्हणा, जास्तीत जास्त वापर केला जातो. का केला जातो?
कारण की आदिवासी भाग हा मुळातच डोंगराळ भागामध्ये वसल्यामुळे त्या ठिकाणी यंत्र म्हणा वगैरे ट्रॅक्टर वगैरे जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता नसतो. त्यामुळे जास्तीत जास्त वापर जनावरांचा केला जातो शेती करण्यासाठी. तर मित्रांनो, शेती ही आदिवासी भागामध्ये पाऊस काळा या दिवशीच खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण की आदिवासी भागामध्ये भात म्हणा, नागली म्हणा, वरी म्हणा जे जे पीक पिकवता येईल ते पीक फक्त पाऊस काळ्याच्या म्हणजे वरच्या पाण्यावरतीच अवलंबून असतं. त्यामुळे ती शेती फक्त पाऊस काळामध्येच केली जाते. मित्रांनो, गावामध्ये राहायलासुद्धा नशीब लागतात. कारण की गाव आणि शहर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. गावामध्ये आपण मोकळ्या वातावरणामध्ये मस्त फिरू शकतो. आजूबाजूला सर्वीकडे डोंगर वगैरे, आजूबाजूचा परिसर मस्त बघायला भेटतो. त्या पद्धतीने शहरामध्ये आपण मोकळ्या वातावरणामध्ये फिरू शकत नाही ना. का फिरू शकत नाही? कारण की शहर म्हटलं की शहर आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे, पूर्ण गाड्यांची गर्दी वगैरे खूप असते. त्यामुळे जी गावाकडे फिरायची मजा असते ती शहरामध्ये नसते. आणि मित्रांनो, गाव म्हटलं की गावाकडे पाऊस काळाच्या दिवशी भरपूर अशा रानभाज्या बघायला भेटतात आणि त्यांचा वापर आदिवासी माणूस हा करत असतो. तर रानभाज्या ह्या विकत न घेता आदिवासी माणूस हा रानामध्ये जाऊन स्वतः घेऊन येतो आणि बनवून खातो. त्या पद्धतीने शहरामध्ये आपल्याला असे मोफत किंवा फुकट वगैरे भाजीपाला वगैरे भेटत नाही. शहरामध्ये म्हटलं की सर्व काही विकत घ्यावं लागते. मार्केटला जाऊन भाजी वगैरे विकत घ्यावी लागते. त्या पद्धतीने गावाकडे रानामध्ये पाऊस काळाच्या दिवशी रानभाज्या खूप काही असतात. त्यामुळे आदिवासी भागामध्ये पाऊस काळामध्ये भाजीपाल्याची काही विकत घेण्याची काही फारशी गरज पडत नाही. त्याच्यामुळे आदिवासी माणूस हा रानभाजीचा वापर जास्तीत जास्त करत असतो आणि चवीला सुद्धा अतिशय सुंदर असं असतं. तर मित्रांनो, नशीब लागतंय गावामध्ये राहायला. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथेच थांबवतोय. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बघायला कसा आवडतोय कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी व्हिडिओ त्या पद्धतीने बनवत जाईन. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.